काहीतरी सुदर्शनकडे जाणार आहे कळालं. हो 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 तर ते नेमकं मी आज मार्केटला नव्हतो. मग सहज आम्ही तुमची वाट बघत होतो शेठ. हा ते मार्केटला आलेच नाहीत. ते अभिजित कोंडे त्यांचा 115 ने गेला ना. बर बर आम्ही आम्ही सगळी सोबतच आहे आता. बर 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 चाललोय घरी आता. चांगला गेला माल. चांगला गेला ना. हो पण हो. आता हे मंदीचं सावट होतं. 2-3 दिवस सगळे घाबरले होते. जागेवरती सुद्धा परिस्थिती डाऊन डाऊन म्हणत होते. पण मी शनिवारी तुम्हाला ठाम विश्वास दिला होता की 2 दिवसाची आवक दिसली. हो हो 2 दिवसाच्या नंतर ह्याच्यात परिणाम तुम्हाला चांगले दिसतील. तर कालही हो. आपण बुकिंगद्वारे माल मर्यादित ठेवला. आजही बुकिंगद्वारे माल मर्यादित ठेवल्यामुळे भूक वाढली. हो तिथले म्हणले ना 5-5.5 हजार कॅरेटची आवक असते ती 4-4.5 हजारावर चालेल. कमी घेतली 2 दिवस आणि सगळीकडे बाजारात आवक वाढली. त्यांचं व्यवस्थापन ढासळलं 2 दिवस. हो 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 बरोबर. आणि आज सुद्धा आपण नाशिकला 25 ते 30 हजार कॅरेटची आपल्याकडे आवक आहे. आणि शेट आता आम्ही दुसरीकडे पण गेलो ना तर बाहेर एवढे रेंज झाली नाही बरं का, आपल्या इतकं झाली तेवढे. हाच नाही, माल नाही. होता. 90 रुपये रेंज सुटली. 90 म्हणजे हायेस्ट माल 90 रुपयाने गेला. अच्छा 90 रुपये वरचा माल घ्या बाहेर. वरचा माल. आणि आपल्याकडं 115. 115 आणि खाली गुटी काय गेली त्याची? त्यांची 45 रुपये होते ना. म्हणजे 45 ते 115 गेला. हो 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 मग काल आता नाही, आपली गुटी जास्त गेली. हा? नाही आपल्याकडली ना 59 रुपयानी गुटी गेली. हा अच्छा म्हणजे दुसरीकडे जे सांगताय ते 45 गेली ते आपल्याकडे 59 गेली. माल हो, हो. एकच आहे. दोन्ही माल एकच होतं. बर म्हणजे शेजारी प्लॉट आहेत 2 भावांचंच. बर बर अभिजित कोंडे आणि भूषण कोंडे. बर बर तर भूषण कोंडेंनी आपला दुसऱ्या आडतीवर टाकला होता. त्यांची 45 रुपये गुटी गेली. बर आणि एक वरचा माल गेला 90 रुपये. अच्छा आणि आपल्याकडे गुटी गेली 59 रुपये. अच्छा. आणि वरचा माल गेला 115 रुपये. मग आता मला हे सांगा की व्यापाऱ्यांनी दोन्ही बागा जाग्यावर म्हणजे एकाच रेंज मध्ये मागितल्या होत्या. हा व्यापाऱ्यांनी आता 2-3 दिवस झाले व्यापारी येतात ना, दोन्ही बागा एकाच रेंज मध्ये मागितल्या. त्या 2-3 रुपयाचा फरक होता. बर बर म्हणजे जी दुसरीकडे जी बाग टाकली ना त्यांची बाग आपल्याकडे टाकलेल्या बागेपेक्षा 2-3 रुपयांनी जास्त मागितली होती. अच्छा आणि म्हणजे त्यांचा माल दुसऱ्या आडत्याकडे उलट कमी गेला. म्हणजे आता जो 59 गेला तो मुळात जागेवरती कमी मागितलेला हा होता. जाग्यावर 3-4 रुपयांनी कमी मागितलेला आहे. मग ते जर आपल्याकडे असता तर कमीत कमी 65-67 रुपये गुटी केली असती तुमचं म्हणणं आहे. हा गेला चालेल असता तर ना, बरोबरीने तरी सुटला असता. हाय या रेंज मध्ये तरी बरोबर हो, गेला. 2-3 रुपये जागेवर ज्यावेळेस व्यापारी मागतोय तो वेडा नाहीये. त्यांनी पारख केली तुमच्या बागेची. त्याच्यात समज 59 गेला तर 2-3 रुपये तरी वाढून गेला असता. गेला असता आणि वर जे 90 रुपये गेला आणि आता त्या ऍव्हरेज मध्ये दोन्ही ऍव्हरेज मध्ये किती तफावत झाली? ऍव्हरेज मध्ये साधारण 10 रुपयाची अजून पट्ट्या राहिल्या आम्हाला. पण 10 रुपयाची तफावत पडेल त्याच्यात. 10 रुपयाची जर तफावत पडली तर दुसरा मुद्दा त्याच्यात एक लक्षात घ्या की जागेवरती जो माल विकतो आपण त्याच्यात थोडासा सुद्धा स्पॉट घेत नाही. हो 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 हा. रिजेक्शन हे महत्वाचा विषय आहे. रिजेक्शन नाही तर म्हणजे एकदम कमी रिजेक्शन निघालं. Rejectionच निघत नाही ना आपल्याकडे माल मिक्स होऊन जातो. हो 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 आणि जर बरोबर. निघालाच तर त्याच्यामध्ये खारड्याची रास आपण काढतो त्यालाही चांगला रेट मिळतो. हो बरोबर आहे. आता ही पट्टी आपली थोड्या वेळाने भेटेल आम्हाला. बर बर मग आता ही रेंज पाहू ऍव्हरेज कसं भेटतंय आणि व्यापारी जाग्यावर कसा मागतोय. ते जरी व्यापाऱ्याने समजा 2 रुपये आपल्यापेक्षा जास्त मागितला तरी आपल्याला मार्केटलाच माल परवडेल असं होईल. कारण तो रिजेक्शन करणार आहे आणि मार्केटला Rejection करणार आहे. मार्केट माल मिक्स होऊन जाणार आहे. आणि 2 दिवसात मार्केट वाढायची शक्यता म्हणजे वाटते थोडे. मी तुम्हाला परवा दिवशीच सांगितलं होतं की सगळी मार्केट बंद आहेत. रविवारी कदाचित पुण्याला आवक जास्त येऊ शकते. तसंच झालं. आपण आपली आवक मर्यादित ठेवल्यामुळं आज काल पण भूक मर्यादित ठेवली, आज पण भूक मर्यादित ठेवल्यामुळे रेट वाढले. ज्यांची कॅपॅसिटी 500 कॅरेट होती त्यांच्याकडे 1,500 कॅरेट आली, 2,000 आली, त्यांनी बाजार ढासळून टाकली. पण शेवट आपल्याकडल्या व्यापाऱ्यांनी त्याची कायम ठेवलेली. कारण मी प्रत्येकाला सांगितलं तुम्ही दुनियात घ्या पण माझी भूक तुम्हाला कंटिन्यू ठेवावं लागेल. त्यामुळे त्यांनी कमी रेट मध्ये जरी बाहेर घेतला असेल तरी आपल्याकडे तो टाईटच घ्यावा लागला. कारण त्यांना माहिती आहे आठवड्याचा ऍव्हरेज आज मंदी आहे, तुम्हाला 100-150 कॅरेट आहे, तर उद्या ती जी आल्याच्या नंतर तुम्हाला दुसरा कोण घेऊन देणार नाही. त्यामुळे त्यांना माल खरेदीच करावा लागतो आपल्याकडे मंदी असते. बरोबर. आणि 2 दिवसाचं आपलं बुकिंग झालं बघा. आता म्हणजे आज सोमवार आपण विकलंय पण मंगळवार बुधवारची आपली बुकिंग झाली. आपल्या दुकानावर किती आवक येणार आहे? मी आता तिथं बराच वेळ फिरलो ना. आपल्याकडे व्यापाऱ्यांची संख्या पण जास्त आहे. हो 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 व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे बाकीच्यांच्या पेक्षा बरीच जास्त आहे.
मग त्यासाठी मी नेहमी सांगतो ना की आम्ही 6 महिने त्यांना दुधासारखा रतीब देत असेल राजस्थान गुजरातला, हो, हा हो. हा ते आम्हाला सोडून जाणारच नाही ना कुठं. हा बरोबर आहे ना. म्हणजे हा फायदा आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्या वतीनं जो विक्री व्यवस्थापनामध्ये सहभागी होतो शेतकरी त्याला मिळतो. हॅलो हो, बरोबर आहे. हा 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 2 मिनिटं चालूच राहू दे. नाही, चांगलं झालं. देवधरींचा फोन चाललाय. आणि भाऊंना बी फोन केलता आम्ही, चालू ऐक ना. बर तुमच्याकडं माल टाकतोय म्हणून. बर 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 काय नाही म्हणले, बिंदास टाका, काय अडचण नाही. हा 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 नाही मला सांगितलं मॅनेजरनी हो, की हो. सुदर्शन भाऊंनी पण सांगितलं होतं कारण तुमचं नातंच आहे ना ते, मला माहिती आहे, मी आलेलो आहे तुमच्याकडे. हो, हो. ते पोपट भाऊ निंबाळकर वगैरे. हो मला माहिती आहे, मी घरी आलेलो आहे तुमच्या हो, तिथं. हो. खरबुजाच्या टायमिंगला. हो, हो, हो. हा तर तुम्ही आता उलट आहे ना मार्केटिंग मध्ये आपण हुशार झालं पाहिजे. आता मला वाटतं अभिजित BSc ऍग्री झालाय ना. हो, झालंय शिक्षण. माहिती आहे, मी घरी आलो तेव्हाच मी विचारलं होतं. हा 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 तर आता BSc ऍग्री जर शिक्षण झालेलं आहे तुमचं आणि तुम्ही चांगलं व्यवस्थापन करून जर डाळिंब पिकवत असाल आणि हो. मार्केटिंग मध्ये फसत असाल तर तुमच्या शिक्षणाला मग कुठंतरी किंमत कमी पडते ना, मार्केटिंग मध्ये जर आपण कमी पडलो तर. हा, बरोबर होते ना. कष्ट करायचे माल चांगला आणतोय, पण विकताय ना. विकताय ना. माल आहे ना यावेळेस मालाची क्वालिटी लय चांगली, पण त्या प्रमाणात रेट भेटत नाहीत बघा. नाही नाही, आता बघा हे थोडस तुम्ही काय म्हणले ऑक्टोबर 12 ते या बरोबर का. हा 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 आता आमच्याकडे परिस्थिती अशी झाली की जिथे शेतकरी म्हणतोय ऑक्टोबर 12च पकडायचा. त्याच्यात फायदा आपला असा आहे, त्याच्यात फायदा ऑक्टोबर तुम्हाला 12 मध्ये तर अशी परिस्थिती नाही ना व्हायची परत नाही, मग. तेच सांगतो तुम्हाला. ऑक्टोबर भारतला जो माल आला ना तो एक्सपोर्टला सुद्धा बाहेर जातो, हा कारण हा त्यावेळेस माल पाऊस नसतो. आणि आता तुम्ही पावसात भिजलेले माल आले ना ते कुठेही जात नाही, ते दिल्ली कलकत्त्यापर्यंत असतो, सडतात. ते परदेशात कधी जाणार ते माल. हो, हा. हो, हा हो. त्यामुळं आपल्याला ऑक्टोबर बहार आहे ना तो जरी आला, आता आम्ही ना राजस्थानमध्ये 20-20 हजार कॅरेट पर डे विकतो, 20-25 हजार. पण हम्म. आपल्याला सेटिंग करणं अवघड असतं त्या पिरियडला, कारण थंडी असते. कदाचित पाऊस पण येतो ऑक्टोबरला, पुढे जाऊन नोव्हेंबरला थंडी वाढते, हा, पाकळी करपा वगैरे. पाकळी करपा येतो. त्यामुळे ते जो म्हणजे डोकं चालवेल त्याचा पैसा 100% होऊ शकतो. हो, हो, हो. आणि कदाचित तुम्ही म्हणता की त्याच्यात पण सगळेच जर पुढच्या वर्षी एका टायमिंगला आले, आज तरी कमीत कमी 50-60 रुपये जाग्या वागा मागतायत. मार्केटला आपण आलो तर 70-80-90चा ऍव्हरेज पडतंय, किंवा आता तुम्हाला 100च्या वर ऍव्हरेज पडेल. काल 111चा सौदा झाला केडगाव चौफुल्याला, पण 150चा सौदा होईल. पण जर उद्या सगळीच एकत्र आल्यानंतर 30-40 रुपये डाळिंब कोण खाणार नाही. नाही बरोबर आहे नाही, ना. बरोबर. त्यामुळे आपण बदललं पाहिजे. आणि मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यात बसत नाही. आता मी हा विरळून पॅटर्न आणला. व्यापारी वर्ग जे जागे होते ते तुम्हाला नाव ठेवतात राव. ठेवू दे ना, मला शिव्या देत असतील. कालच आमच्या भागात आलते ना, हा ते म्हणले त्यांच्यामध्ये नाही तसं नाही, पण ते म्हणत होते तुम्हाला नाव ठेवत होते असं. ठेवू द्या ना, पण नाव ठेवण्यासारखं मी काय केलं? शेतकऱ्यांना नाही, न्याय नाही. देण्याच्या भूमिकेत आज शेतकरी असताना जागेवरचा रेटानं आपल्याकडली सरासरी ना म्हणजे असं लय जास्त फरक पडत नाही, पण इथं रिजेक्शन सहित आपल्याकडे तेवढं बसते. नाही, तुम्हाला तेच सांगतो, ते 10 रुपयाचा तुमचा फरक पडलाय ना. जागेवरचा ऍव्हरेज काढा तुम्ही. जरी 70 दिला तर त्याचा ऍव्हरेज 50-55 पडतो, आणि 70 रुपये देणारा ऍव्हरेज जर 75-76 पडत असेल तर 25 रुपयाचा फरक हा 100% हे लिहून घ्या माझ्याकडनं. हो बरोबर आहे ना. आणि जागेवरचा व्यापारी माझा दुश्मन नाहीये, पण फळं वर्षरी लागणार तो. एकदा माल त्यांच्या मागे लागून माल द्यावा लागतोय. आणि जागेवर मी पुढच्या जसे अंदाज सांगतोय बाजार वाढणार आहे, जागेवर कोणी सांगितलं बाजार वाढणार आहे? नाही. मग मला नाव ठेवतीलच ना, चांगलं करणाऱ्याला नाव ठेवलेलंच आहेत ना. हा, तसंच झालंय बघा. बरं, मी माझ्या कुठल्या वाक्यात म्हणलं का माझ्याकडे माल पाठवा? नाही. जर माझं पुढचं 2-3 दिवसाचं बुकिंग होत असेल हो, तर मला हो. आजची आवक मी 3 दिवसात विभागली. नाही, चांगलं उलट आहे ना. डाळिंबासाठी चांगलं मार्केट झालंय उलट आपलं पुण्यात उलट. पुण्यात नाही, आता तुम्ही नाशिकचे व्हिडिओ पहा आज हा, तिथले, हा. किंवा माझे आज स्टेटस पहा, मी तिथे ठेवलेले आहे. तुम्हाला दिसणार हा. नाही, तुमचा नंबर माझ्याकडे फेड नाही, पण आज व्हिडिओला पहा की सर्वाधिक आवक महाराष्ट्रातली नाशिक मार्केटमध्ये, प्रीमियम कृषी मार्केटमध्ये. आणि हो, झाली. सगळं व्यवस्थापन झालं. जवळजवळ 300 गाडी होती तिथं. हो, ते आम्हाला दाखवलं ना तुमच्या दाखवलं ना? आवक वगैरे. हो, दाखवलं. आणि आवक आली म्हणून आम्ही माजू नये, हे माझं मत आहे. मी आजही बांधावरती एक ठिकाणी जाणार होतो बाहेर नाशिक जिल्ह्यात, पण माझी तब्येत थोडी डाऊन झाल्यामुळे मी आज कुठे बाहेर पडलो नाही, पुण्यात तर आलो नाही. पण मी जरी नसलो तरी माझं व्यवस्थापन कुठंच कच्चं नाही. व्यवस्थापन चांगलं आहे सर तुमचं. हा व्यवस्थापन जिथल्या तिथे आहे. सगळे मॅनेजर कामगार वर्ग सॉर्टिंग आता तुमचीच गाडी घ्यायची होती आम्हाला आज. थांबलो होतो. हा. काही यायचं दिसणार मग आलं नाही. नाही, माझी तब्येत डाऊन झाल्यामुळे मी आलो नाही, पण लवकरच भेटू आपण.
पण हो. मी भेटेल नाही भेटेल, मी कुठे असेल 3 मार्केटमध्ये, पण तुम्हाला माझ्या सिस्टीमचा फायदा हा क्लिअर भेटेल. होय ना, आहे ना, एकदम सुसूत्रता आहे सगळ्या गोष्टीत. हा, नाही चांगलं. काय अडचण नाही. भाऊंना भेटून जाता जात असेल तर. आता आलाय का हो. तुम्ही इकडं? आलोय आता हडपसरच्या पुढे. बर 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 बर. हो. अच्छा, भाऊंकडे जाणार आहे का तुम्ही? हा, फोन करून असले तर जातो मग. आता ते असतील तिथं, मग जर असेल तर मी भेटेल, मी येईल 5 मिनिटात लगेच तिथं. मी इथंच आहे. बरं बरं, फोन करतो तसं तुम्हाला. हा, मला फोन कर. हो हो ओके, ओके ओके. ओके. हो ठीक आहे. हो हो हो, धन्यवाद.